बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बार्शी तालुक्यात स्वतःला फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट असल्याचे सांगून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. जबरी चोरीचा हा गंभीर गुन्हा बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या 2 तासात उघडकीस आणत 2 आरोपींना अटक केली आहे. नेमकं काय घडलं पाहूया या सविस्तर रिपोर्ट. बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसुळम गावाजवळ ही घटना घडली. फिर्यादी महेश नरहरी चव्हाण हे लातूरहून बार्शीकडे येत असताना 2 जणांनी त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यानंतर आरोपींनी स्वतःला श्रीराम फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट असल्याचे सांगत मोटरसायकलचे थकीत हप्ते भरले नसल्याचा आरोप केला आणि तातडीने 50,000 रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले. फिर्यादी यांनी आपल्या भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच दगडाने जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि मोबाईल फोनची तोडफोड करून घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपास सुरू केला. गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलच्या आधारे गुन्हे शोध पथकाने अवघ्या 2 तासात दोन्ही संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात ऋषिकेश सुनील साठे आणि मुजम्मिल रियाज सय्यद या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि लुटलेली रक्कम जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. या आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. बार्शी तालुका पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की स्वतःला रिकव्हरी एजंट सांगून कोणी अशा प्रकारे पैसे उकळले असतील किंवा फसवणूक केली असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे करत असून ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.